तेजस उनबाट यांना विनंती आपण या. पहिल्याच बॉलवर मात्र फटका सजवलाय बचकांडी. फटक से भागना है, मॅच ऑन आहे ना. संतोष हे कोणाचा फोन आहे. कोणाचा यो आपला संतोष पावन काय लिहिले का पावणे तेजस उनबाट यांना विनंती आपण या. अरे पहिला बॉल आणि एकदा अक्षय स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच तन्मयचा फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरून अगदी डीप पॉईंटमध्ये येत असताना थोडा टप्पा पडल्यावर वळण घेत असताना चांगलं क्षेत्ररक्षण परागचा आणि 2 धावा अंकित केला. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 3. दोन बॉल आणि 3 धावा स्कोर कार्डवर. चेंडू क्रमांक 3 घेऊन तयार होणार अक्षय म्हणजेच काका. मागच्या मॅच मध्ये काही गोलंदाजी केली, फक्त ना फक्त विकेट टेकिंग आणि डॉट बॉल कंजूस गोलंदाजी पाहायला मिळाली. ओ क्या बात है तन्मय, अल्टी पल्टी गेंदे मारी, बाउंड्री लाइन के पार कल्टी. 4 रन, चौकार. फुलटस बॉल बनवून खेळला आणि चौकारासाठी पाठवलाय. तिसऱ्या बॉलवर आलाय चौकार. याकरता बॅटिंगचा निर्णय घेतला. इथे मात्र किवली संघाने यावेळी चांगला बॉल आहे. एकटाच धावून पडलाय एकाच ट्रॅकवर दोन्ही गाड्या. मागच्या मॅच मध्ये ज्याने धाबा बनवल्या तो मात्र इथे रन आउट होतोय. जिथे आपण बघू शकता तयार नव्हता तन्मय देखील आणि यज्ञेशला परतावं लागेल. बॅक टू डग आउट. व्यास डीजे थँक्यू. किरण राऊतचं स्वागत आहे आणि नवीन फलंदाज अभिजित मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मागच्या बॉलवर चांगली गोलंदाजी होत असताना पहिल्या बॉलवर 1, दुसऱ्या बॉलवर 2, तिसऱ्या बॉलवर चौकार, त्यानंतर रनआउट आणि आता डॉट बॉल. अक्षय ही मोठी लढत आहे. एक बाजूला सरावली टीम देखील कमी नाहीये, तर दुसऱ्या बाजूला धिवली टीम देखील कमी नाहीये. पुन्हा एकदा रिवर्स वळलाय. चांगला बॉल गॅपमध्ये चेंडूला टाकण्याचा प्रयत्न. चांगला क्षेत्रक्षम पराग पाहायला मिळते. एकदम मात्र अंकित केली. पहिल्या षटक इकडे समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावर. इथून मात्र विचार केला तर जर टोटल 40+ झाली तर एक चांगली लढत, एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं समाप्त 8. स्कोर कार्डवर बजाव.
पहिली ओव्हर आणि पहिली ओव्हरचा विचार केला तर 5.5 मिनिटाचा वेळ इथे मात्र घेतलेला आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार होत असताना यावेळेस अंकेश षट क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी तयार आहे. 3 खेळाडू 38 सर्कल बाहेर. पहिलाच बॉल आणि पहिला बॉल इकडे मात्र चांगला चेंडू हाताळला जातोय. एक ओव्हर एक बॉल 9 वर 1 आणि इथे मात्र तन्मय 6 बॉलमध्ये 8 वर अभिजित तयार. अंकेश ही बॅटर मोठा असेल कारण की अंकेश देखील मात्र एक वेगवान गोलंदाज आहे या टीमचा महत्वाचा खेळाडू. आणि डॉट बॉल येतोय. चांगला बॉल शॉट होता जिथे आपण बघू शकता तिथून वळवण्याचा प्रयत्न केला. आता मात्र कुमारमधून श्री झालेला आहे. याच वर्षी मात्र त्याचा शुभविवाह आपल्याला पाहायला मिळालं. अंकेश आपल्या जीवनाच्या नवीन पावलामध्ये त्याने प्रवेश केलाय. हलक्या हाताने मात्र खेळलं जाते. सिंगल इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. अगदी पुढच्या वाटचालीसाठी आपण देऊया त्याला शुभेच्छा. 10 धावा धावफलकावर. 1 ओव्हर 3 बॉल नंतर 10 धावा 1 गडी बाद. आणखीन एक सटीक यॉर्कर बॉल. सुपर गोलंदाजी होत असताना षटक क्रमांक आपण पाहू शकतात दुसरा आणि धावा आतापर्यंत झाल्या त्या म्हणजेच 11 चेंडूचा खेळ होता आणि 11 धावा धावफलकावर. चांगली गोलंदाजी 4 बॉलमध्ये 3 धावा खर्च करतोय गोलंदाज अंकेश. 5वा बॉल इथे टाकण्यासाठी तयार आहे. समोर अभिजित. मी म्हणे की 5 ओव्हरची मॅच थोडी रणनीती इथे फसेल का कारण की अभिजितला पाठवले फटका फसलाय आणि क्षेत्ररक्षक अक्षय चेंडू खाली येतोय आणि कॅच आउट होतोय. विकेटचा पतंग. दुसरा झटका लागत असताना बॅटिंग टीमला. थँक्यू. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये राकेश प्रभू. शेवटचा बॉल असेल अंकितचा आणि या 11 वर 2 आपल्याला पाहायला मिळते. टीम आई देलवाडी माता घेवली आणि बॅटिंगचा निर्णय घेतला. आतापर्यंत त्या निर्णयावर तेवढी चांगली कामगिरी झालेली नाही आहे. एक चौकार नक्की आला परंतु त्यानंतर मात्र सारोली संघाने देखील पुन्हा एकदा सुपर गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात त्यांचे गोलंदाज. आणि इकडे थोडा मात्र आपण बघू शकतो शॉर्ट थर्डमॅनला पुढे घेण्यात आलंय. अंकेश तयार. शेवटचा बॉल. ओहो हलक्या हाताने मात्र खेळतोय. सिंगल पाहायला मिळते. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 12 बॉल 12 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. एस डी जे मास्टर.
पहिला बॉल आणि 4 केले सुरुवात. राकेश प्रभू यावेळेस मात्र बॅटच्या जवळून जात असताना अपील खूप मोठी आहे, कारण की हा विकेट मोठा आहे, परंतु फलंदाज इकडे मात्र बीट फक्त झालाय. बॅटच्या जवळून निघून गेला. किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. बॅटने मात्र संपर्क केला आणि इकडे डीप मध्ये जात असताना जिकडे मात्र सागर वडे आहे, धावफलक 1 पुढे जाईल. चांगली गोलंदाजी, सुपर गोलंदाजी होत असताना आपण पाहू शकतात धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 17, 2 गडी बाद. दोन ओव्हर 3 बॉलचा खेळ होते. 17 धावा 2 गडी बाद आपल्याला पाहायला मिळतात. आणि तिसरा बॉल, चौथा बॉल, चांगला बॉल आहे, पायावर चेंडू आदळतो. इकडे मात्र सिंगल मिळते. दोन्ही डाव्या हाताचे फलंदाज आपण पाहू शकतात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 धावा धावपलकावर, षटक क्रमांक 3. चेंडू फेकून झाले 4. चांगली गोलंदाजी होत असताना अक्षय घरतकडून या स्पर्धेला मदत करत असताना आनंदजी सोमन साहेब, गावचे प्रथम नागरिक सरपंच साहेब, त्यांचे देखील धन्यवाद. विनोद पुजारी साहेब, त्यांचे देखील खूप खूप धन्यवाद. यावेळेस फटका चांगला आहे, पायामधल्या बॉलला वळवलाय, घुटण्यावर बॅलन्स करत पाठवले 4 धावेसाठी चौकार. षटक क्रमांक 3. 5व्या बॉलवर मात्र फटका येतोय. स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते 22-22. थँक्यू. एक बॉल बाकी आहे पंच. दोन्ही ठिकाणी 5च बॉल दाखवत आहेत. पहिला बॉल 4.114. स्कोरबोर्ड 23 आहे. मग ठीक आहे, ओके. क्रिएशन करतायत. बचाव डीजे. दीपेश आलाय, नवीन गोलंदाज. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिला बॉल, चांगला बॉल अंगावर लागतोय, परंतु राकेश प्रभू जोपर्यंत आहे धावा बनण्याची दाट शक्यता आहे. असा फलंदाज एका ओव्हरमध्ये देखील 20-25 जमा करू शकतो. अशी कोणती बाउंड्री लाईन नाही आहे, असं कोणतंही मैदान नाही आहे जो मात्र या खेळाडूला थांबवू शकेल. मोठमोठ्या मैदानावर इझिली षटकार खेचणारा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र डाऊन द लेग साइड, वाईट बॉल. स्कोरबोर्ड 1 पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 24-24 स्कोर कार्डवर. नाईट क्रिकेट स्पर्धा सांगितली म्हणजे जिथे आपण बघू शकता 5 ओव्हरची मॅच आहे. 40-45 धावा झाल्यात. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळणार, नो डाऊट. आणखीन एक चांगला बॉल. पुन्हा एकदा मात्र घुटण्यावर बॅलन्स करत फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता.
आणि लेग बायचा इशारा येतोय. एक धाव मात्र मिळेल. सिंगल स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 25 धावपलकावर. षटक क्रमांक आपण बघू शकतात चौथा मार्गस्थ आहे आणि 2 बॉलचा खेळ होते. चांगली गोलंदाजी आहे मैदानाच्या आतमध्ये सरवली टीमकडून. आणखीन एक चांगला बॉल, चांगली गोलंदाजी होत असताना दीपेश कडून आणि इथे आपण बघू शकता डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक चौथा आणि 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. दीपेश रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, फटका फसला आणि इकडे मात्र भूषण हो डायरेक्ट हिट. दोन्ही फलंदाजाला एकाच बॉलवर चान्स. सोपा कॅच ड्रॉप झाला, त्याच्यानंतर डायरेक्ट हिट आलं असतं तर राकेश प्रभूला परतावं लागलं असतं. धावफलक 26 आणि मॅच मध्ये येऊ शकतो ट्विस्ट. काय येऊ शकते? चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 4. आमचे स्कोरर थोडे नाराज, कारण की सरावली गावचे आहेत आणि त्यांच्या गावाच्या हा खेळाडू भूषणकडून झाले चुकी. मैदानाच्या आतमध्ये आता काय घडेल पाहूया. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. राकेश स्ट्राईकवर. नेक्स्ट बॉल. रिव्हर्स अटेम्प्ट केला, इकडे मात्र यावेळेस मात्र चुकी होणार नाही. राकेश प्रभू बॅक टू द डगआउट. विकेट. यस, नवीन बॅट्समन जितू मैदानाच्या आतमध्ये आणि शेवटचा बॉल असेल. 4थी ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज दीपेश मागच्या बॉलवर बिग विकेट. राकेश प्रभू बॅक टू डगआउट. अहो काय बॉल हाताळलाय, सुपर बॉल. शेवटचा बॉल डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 4 समाप्त. 26 गडी बाद. टॉस विन करून बॅटिंगचा निर्णय आतापर्यंत थोडा फसलेला आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा येतील बघूया. थँक्यू.
यस पंचाने इशारा दिला नो बॉलचा, कारण की इकडे मात्र पिचिंग चेक केली आणि जिथे आपण बघू शकतात लाईन टच, मला तर वाटते पिचिंग बाहेर झाले पिच आणि नो बॉलचा इशारा आलाय. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 27-27. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जिथे आपण बघू शकता फ्रीटचा बॉल असेल. लाईट गाडी गाडी लास्ट ओव्हर आणि पहिला बॉल नो आलाय. फ्री हिटच्या बॉलला फटका उचललाय, चेंडू चाललाय, तन्मय नावाचा ब्रँडेड फटका, षटकार. यस डीजे मास्टर. थँक्यू. मीत घरात स्वागत आहे. डीजे मास्टर आता आलाय. टाइम झालाय 11:50. एच लागले आणि कीपरच्या डोक्यावरून यावेळेस काय होतंय, चेंडू मात्र इकडे समोर पडतोय आणि एक धाव अंकित करताना आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज. स्कोरबोर्ड 34-34. इथून 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि धावफलक जर बघायला गेलं तर 34 आहे. इथून एक मोठा हिट आला तर एक चॅलेंजिंग टोटल पर्यंत पोहोचेल. 34 वर 3. तिसरा बॉल घेऊन पराग तयार, गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल नो आला, त्याच्यानंतर फ्री हिटचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावा आणि इकडे मात्र सिंगल. नेक्स्ट बॉल तयार. ऑन साइडला फटका सजवला, गॅप मध्ये आहे का नाही. ओ पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. एक नाही, दोन नाही, मला तर वाटते 3 ते 4 कॅचेस ड्रॉप झालेले आहेत क्रिकेटच्या खेळामध्ये. कॅचेस, विन मॅचेस, ड्रॉप कॅचेस, लूज मॅचेस. बॅटच्या रडारमध्ये होता बॉल, शॉट होता, बॅट जोरात फिरवली परंतु प्रॉपर टायमिंग नाही झालं. जिथे मात्र दीपेशकडून चुकी होत असताना स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाणार. स्कोरबोर्ड 35-35. स्कोरगार्डवर 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. फायर चषक 2026 अगदी आपण बघू शकता 3 बॉल फेकून झाले, 3 बॉल बाकी आहेत. 35 स्कोरकार्डवर मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहू शकतात. सुंदर चषक आपल्याला पाहायला मिळतात मुख्य व्यासपीठावर आणि या 1 नंबरच्या करंडकासाठी ही लढाई ऐतिहासिक क्रीडा नगरी आपल्याला पाहायला मिळते. यावेळी जितू स्ट्राइक घेतोय आणि तन्मय मात्र स्वतःचा विकेट सॅक्रिफाईस करतोय. विकेट कमांड डीजे. 4 बॉलचा खेळ होते, 2 बॉलचा खेळ बाकी आणि याकरता स्ट्राइक घेतली होती जिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. चांगली कॅचिंग हास्य काढून. यावेळेस देखील शॉर्ट बॉलला मात्र परफेक्ट पिक करून ना बॉलला मैदानाच्या बाहेर पाठवू शकला नाही जितू. जिथे मात्र आपण बघू शकता जितू बाद होऊन येत असताना, परंतु जितूच्या नावावर जो रिव्हर्सचा फटका आहे ना या मैदानावर, सर्वात लांब षटकार रिव्हर्स मध्ये कोणी लगावली असेल तर जितूने विपुल घरतच्या अगेन्स्ट तो मात्र फटका खेळला होता आणि तो मात्र फलंदाज बाद होऊन येतोय मैदानाच्या बाहेर. चांगली कॅचिंग.
इथे थोडी चर्चा होत असताना, कारण की सरवली टीमला देखील माहिती आहे कॅच आला नाहीतर हा बॉल खराब होता. या अगोदरचा देखील जो बॉल जितून खेळला तो देखील खराब होता, शॉट होता आणि तिथे मात्र फटका सजवता आला नाही. आणि शेवटचा बॉल असेल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. भावार्थ आपल्याला पाहायला मिळतंय. नवीन बॅट्समन कान मंत्र दिलाय, 35 आहेत आणि यावेळेस चांगला बॉल बघूया. इकडे मात्र कीपरच्या हातामध्ये जातोय आणि डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक समाप्त होत असताना 5 धावफलक आपल्याला पाहायला मिळते. 35-36 धावेचा आव्हान होणार दुसऱ्या फेरीला सुरुवात. या पण ऐकूया दुसऱ्या फेरीमध्ये कल्पेश जिगरत यांना. Just like our Suzuki E-Access. Introducing the all-new Suzuki E-Access with Suzuki E-Technology. Engineered for long life with LFP battery, tested for extreme temperatures and unpredictable weather conditions. Enjoy superior ride with long years of battery life. Almost there, almost there. Surprise! Wow, Suzuki E-Access. Yes! Wow. Yeah! पर इसकी बैटरी? Let's go! Nice. Wow. It's hot outside, na? Suzuki E-Technology inside. Hi. सब all right? Suzuki E-Technology inside. Amazing ride. वही सुजुकी का सालों का भरोसा अब इलेक्ट्रिक में. Oh. Long life commitment. Just like our Suzuki E-Access. Introducing the all-new Suzuki E-Access with Suzuki E-Technology. Engineered for long life with LFP battery, tested for extreme फायर क्रिकेट क्लब आयोजित फायर चषक स्पर्धेमध्ये डे नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्व क्रीडा रसिक प्रेक्षक वर्ग खेळाडूंचा हार्दिक हार्दिक स्वागत. आणि फायर क्रिकेट क्लब आयोजित फायर चषक नाईट क्रिकेट स्पर्धेचं आजचं हे 6वा दिवस आहे आणि 6व्या दिवशी आताचा जो सामना रंगतोय तो फ्रेंड्स सरावली वर्सेस घिवली. प्रथम फलंदाजी करीत असताना घिवली संघाने मात्र 36 धावसंख्येचा टार्गेट समोर ठेवला आहे. ते सरावली संघासमोर पाहायचा हा टार्गेट किती. सागर वडेने लगातार 3 बॉलमध्ये 3 षटकार खेचले, तर दीप पिंपळेकरून 1000 रुपये कॅश प्राइज. टार्गेट थोडंसं छोटं असेल, मात्र आपण नेहमी क्रिकेट सामने पाहत असतो. आंबटगोड मैदानावरती कुठलाही टार्गेट छोटं नसतो किंवा मोठं नसतो. 35 धावसंख्यासुद्धा इथे सेव्ह केलेल्या आहेत बऱ्याच अशा संघाने, तर 70-80 धावासुद्धा पूर्ण केलेल्या आहेत बऱ्याच संघाने. तर पाहायचं आहे मात्र हा सामना कशा प्रकारे रंगतोय, नक्कीच चुरस होणार.
कारण घिवली संघामध्ये राकेश प्रभू पोलार्ड नावाने यासाठी प्रसिद्ध असलेला हा खेळाडू, एक अनुभवी असा फलंदाज आणि गोलंदाज दीपेश. पाहूया, झेल उडतोय आणि पहिल्याच चेंडूवरती धक्का मिळतोय. दीपेश, एक मोठा मासा मात्र येथे गळाला लागलेला आहे घिवली संघाच्या. कारण आपण नेहमी पाहतो सरावली संघासाठी नेहमी चांगली कामगिरी करत असतो दीपेश. मात्र पहिलाच चेंडू, पहिलाच फटका थोडासा शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता. मोह मात्र काही आवरू शकले नाही आणि एक उंच उडालेला झेल, सोपा झेल असं म्हटलं येईल. चांगलं जजमेंट, कारण नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये जजमेंट करणं खूप महत्त्वाचं असते. उंच उडालेला झेल मात्र अचूक झेलला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण. तर पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती पहिला गडी बाद दीपेशच्या रूपाने. धन्यवाद डीजे. तर दीपेश बाद होतोय आणि त्यांची जागा घेण्यासाठी जातोय तो दिव्यांशू. आता मात्र सागर यांच्यावरती मोठी जबाबदारी असणार आहे, कारण एक अनुभवी फलंदाज आहे, नॉन स्ट्राईकला उभा आहे. मात्र समोर आहे राकेश प्रभू, एक प्रोफेशनल क्रिकेट खेळले जाणारे असे खेळाडू. राकेश प्रभू खूप मोठा अनुभव, मोठमोठ्या स्पर्धा खेळलेल्या आहेत, त्यामुळे नक्कीच या सामन्यामध्ये चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न असणार आहे गिवली संघासाठी राकेश प्रभू यांच्याकडून. पाहूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू, यॉर्कर लाईनचा चेंडू, हौस ढकलून काढतोय फलंदाज दिव्यांशू. एक धाव घेतोय, पूर्ण करतोय, दुसरी धाव घेण्याचा काही प्रयत्न होत नाही. एका धावेवर समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्या होईल ती 2, माफक 36 धावसंख्येचं टार्गेट. फायर क्रिकेट क्लब आयोजित डे नाईट क्रिकेट स्पर्धेचं तब्बल 34वे वर्ष आणि आताचा हा शॉर्ट पद्धतीचा चेंडू हवेत जातोय. पाहूया झेल होतोय का. मात्र झेल सुटतोय, सोपा असा झेल. मी अगोदरच म्हटलं होतं नाईट क्रिकेटमध्ये उंच उडालेले झेल घेणे खूप कठीण असते, जजमेंट घ्यायला लागते आणि हा जजमेंट मात्र चुकलेला आहे. तिथे क्षेत्ररक्षकाकडून एक सोपा झेल सुटतोय आणि हा जर गडी बाद झाला असता तर नक्कीच मोठा धक्का मिळाला असता सरावली संघाला, प्रेशर वाढलं असतं सरावली संघावर. मात्र फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित आहे. सागर मात्र थोडासा नाराज असणार आपल्या फटक्यावरती, कारण त्यांच्या खांद्यावर खूप मोठी मदार आहे. तर पाहायचं आहे पुन्हा एकदा राकेश. 3 धावा झालेल्या आहेत. आता मात्र चांगला फटका पुन्हा एकदा जातोय तो हवेमध्ये, मात्र नो मॅन्स लँडच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. 2 धावा पूर्ण होत आहेत. आताचा आपण क्रिकेट पाहतोय, रोज आगे वेगळे शॉट आपल्याला इथे पाहायला मिळतात. आता मात्र पुन्हा एकदा एक बक्षीस येते सागरवाडीसाठी. अभिषेक पाटील म्हणजे अभि यांच्याकडून जर 3 चेंडू आणि 3 षटकार मारले 3 चेंडूवरती तर 500 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाणार आहे. अभि यांना विनंती असेल एका षटकारावर लावायचं आहे. तर पाहायचं आहे पुन्हा एकदा राकेश आपल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन. आता मात्र स्लोवर 1 पद्धतीचा चेंडू, नक्कीच विकेट समोर, विकेट समोर येतोय आणि पंचांचा हात मात्र वर, बाद होतोय. फलंदाज दिव्यांशू, मी अगोदरच म्हटलं होतं राकेश प्रभू खूप मोठे खेळाडू आहेत, त्यांनी अचूक जाणलं होतं आणि एक स्लोवर 1 पद्धतीचा चेंडू टाकून फलंदाजाला पूर्णपणे चकवलेला आहे. तर दिव्यांशू बाद होतोय, आपल्या तंबूमध्ये परततोय पायचीच्या रूपाने. आता मात्र जाईल सरावली संघाकडून एक अष्टपैलू असा खेळाडू अंकेश.
धन्यवाद डीजे. तर आता मात्र जातोय तो दिव्यांश यांची जागा घेण्यासाठी अंकेश. सरावली संघाला मात्र जेव्हा जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा मात्र अंकेश हा नक्कीच त्यांच्या मदतीला धावत असतो. या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये पाहायचा आहे आता मात्र अंकेश पुन्हा एकदा या सरावली संघाला विजय संपादन करून देतोय का. खूप मोठी जबाबदारी असणार आहे दोन्ही फलंदाजावरती. तर समोर एक अनुभवी गोलंदाज राकेश. आत्ताचा चेंडू शॉर्ट पद्धतीचा मात्र वेगवान चेंडू. चेंडूचा वेध काही घेता आला नाही अंकेश याला आणि एक निर्धाव चेंडू जाईल. तर उत्कृष्ट गोलंदाज राकेश यांचं या पहिल्या षटकाची सांगता होते. फक्त 5 धावा पहिल्या षटकामध्ये. आता मात्र उरलेल्या चेंडूमध्ये 31 धावाची गरज, म्हणजेच 24 चेंडू आणि 31 धावा. मी अगोदरच म्हटलं होतं टार्गेट जरी छोटं असलं तरी सामना हा काही एकहाती होऊ शकत नाही, कारण समोर चांगले गोलंदाज आहेत. आता मात्र स्ट्राईकला येतोय तो सागर. एका धावेवरती खेळतोय आणि गोलंदाज असणार आहे चिराग. घेवली संघ आणि सरावली संघ जेव्हा जेव्हा या आंबटगोड मैदानावर खेळतात तेव्हा उत्कृष्ट असं प्रदर्शन केलेलं आहे त्याने आतापर्यंत. आणि आताचा चेंडू पुन्हा एकदा सागर यांचा मारण्याचा प्रयत्न. एक धाव मिळते, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, थेट फेकील केली जाते. एका धावेवर समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्या पोहोचते ती 6 धावेवरती. फायर क्रिकेट क्लब आयोजित नाईट क्रिकेट स्पर्धेचं हे तब्बल 34वे वर्ष आहे. उत्कृष्ट चेंडू. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग होतोय आणि फलंदाज अंकेश मात्र पूर्णपणे चुकतोय. चेंडू जातोय थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. तर पुन्हा एकदा चिराग. पुन्हा एकदा स्लोअर ऑन पद्धतीचा चेंडू आणि तेवढाच स्विंग होतोय. अंकेश मात्र पुन्हा एकदा चुकतायत. निर्धाव चेंडू जातोय. निर्धाव चेंडू गोलंदाजाचा आत्मविश्वास नक्की वाढवत असतो. पाहायचा आहे आता पुन्हा एकदा बॅटची कट चाकून गेलेला चेंडू. चेंडू बॅटवर काही व्यवस्थित कलेक्ट करता आला नाही अंकेश यांना. बॅटची कट चाकून गेलेला. एक धाव मात्र मिळणार आहे. धावसंख्या 1 ने वाढणार. धावसंख्या पोहोचते ती 7 धावेवरती. आता मात्र जसजशी डॉट चेंडू जाणार तसं सरावली संघाच्या फलंदाजावर दडपण मात्र नक्की येणार. एखादा मोठा फटका जर आला तर ते दडपण प्रेशर थोडंसं रिलॅक्स होईल. आताच्या क्रिकेटमध्ये आपण पाहतोय एकेरी दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाजाकडून खूप कमी होतो. चौकार आणि षटकार मारण्याचा प्रयत्न नेहमी होत असतो. आताच ऋषिकेश वैद्य सरांची एक रील व्हायरल होते, त्यांची मुलाखत घेतलेली. त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आत्ताच्या या क्रिकेटमध्ये फक्त ऑफ स्टंपवरती जायचं आणि लेगच्या बाजूने बॅट फिरवायची. फक्त लेग साईडला फटके मारायचे. ऑफ साईडला खूप कलात्मक फटके आहेत, मात्र ते फटके आपल्याला काही आताच्या क्रिकेटमध्ये पाहायला खूप कमी मिळतात. आणि मी सांगतोय तोच अंकेशने मात्र एक कलात्मक फटका मारलेला आहे ऑफच्या दिशेने. आणि हा चौकार काल जर आपण वीरू बाबरे यांची फलंदाजी पाहिली असेल तर मैदानाच्या चारही बाजूला त्यांनी फटके मारले होते. एकही अशी बाजू सोडली नाही. उत्कृष्ट फलंदाजी आणि तेवढंच सुंदर असं रनिंग बिटवीन वीरू बाबरे. एक उभरता सितारा पालघरमधील. नक्कीच पुढील येणाऱ्या काही काळामध्ये ISPL सारख्या टुर्नामेंटमध्ये आपण त्यांना खेळताना पाहू शकतो. तर
धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज जातोय चिन्मय. या चेंडू मात्र समीकरण होते जिंकण्यासाठी 14 चेंडू आणि 20 धावा. राकेश प्रभू म्हणजे पोलार्ड या नावाने प्रसिद्ध आपला पूर्ण अनुभव या सामन्यासाठी लावताना पुन्हा एकदा स्लोअर ऑन पद्धतीचा यॉर्कर लाईनचा चेंडू हौस ढकलून काढतोय फलंदाज चिन्मय. एक धाव पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धावचीचा धोका. नक्कीच थेट यष्ट्यावरती जर चेंडू लागला असता तर थोडीशी गडबड झाली असती. मात्र फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित. चांगली रनिंग बिटवीन दोन्ही फलंदाजामध्ये चांगलं कॉलिंग. तर मात्र 13 चेंडू आणि 18 धावा जिंकण्यासाठी समीकरण असणार आहे. कंपल्सरी चेस आहे. 18 धावा पूर्ण करायच्याच आहेत. आता मात्र ऊस ढकलून काढतोय चिन्मय. एक धाव पूर्ण करतोय. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या पोहोचते ती 19 धावा. 12 चेंडू आणि 17 धावा. राकेश यांचे मात्र दोन्ही षटक आता मात्र संपलेले आहेत. तर पाहायचं आहे नवीन गोलंदाज नक्कीच येईल. 12 चेंडू आणि 17 धावा जिंकण्यासाठी. तर फायर क्रिकेट क्लब आयोजित या स्पर्धेचं तब्बल 34वे वर्ष आहे आणि 34 वर्ष सलगपणे टुर्नामेंट ते सुद्धा डे नाईट टुर्नामेंट उतरवणे एक सोपं काम नाही. खूप मेहनत लागते. कारण आपण पाहतो फायर क्रिकेट बरोबर ज्या नाईट क्रिकेट स्पर्धा सुरू होत्या त्या आतापर्यंत बऱ्याचशा बंद झालेल्या आहेत. मात्र फायर क्रिकेट क्लब यांच्याकडून ज्या ह्या क्रिकेट नाईट क्रिकेट स्पर्धा होतात या सलग 34 वर्ष आपण या भरवतोय. फक्त कोरोना काळामधील काही काळ सोडला तर सलगपणे आपण या स्पर्धेचं मजा घेतोय. तर नक्कीच भरीव अशी कामगिरी फायर क्रिकेट क्लबचे सर्व सदस्य असतील त्यांचं खूप खूप आभार आणि त्यांचं कौतुक. जलमेश असणार आहे नवीन गोलंदाज. 12 चेंडू आणि 17 धावा. चिन्मय आणि अंकेश फलंदाजीची मदार घेऊन. तर जन्मेश नक्कीच हा षटक मात्र खूप महत्त्वाचा ठरणार आहे या सामन्यामध्ये. कारण 12 चेंडू आणि 17 धावा या षटकामध्ये जर कमी धावा दिल्या तर घिवली संघ मजबूत होईल आणि जर ह्या षटकामध्ये जास्त धावा दिल्या तर सरावली संघ मात्र नक्कीच विजयाच्या समी पोहोचेल. आणि आता मात्र चिन्मय याच्याकडून चुकी होते. उंच मारलेला फटका झेल होतोय. लॉंग एरिया आहे या क्षेत्रामध्ये षटकार मारणं खूप अवघड जाते. आतापर्यंत आपण आज 6वा दिवस असेल. या 6 दिवसामध्ये या क्षेत्रामध्ये खूप कमी षटकार पाहायला मिळालेले आहेत. तर चिन्मय यांनी मात्र तीच चुकी केली आहे. मोठ्या क्षेत्रामध्ये एक मोठा फटका खेळला आणि झेलबाद होऊन परततोय. आता मात्र जाईल डावखुरा फलंदाज हास्य. धन्यवाद डीजे. तर आता पाहायचं एक नवा उभरता सितारा हास्य फलंदाजीसाठी. तर समोर गोलंदाज आहे तो जन्मेश. पहिल्याच चेंडूवरती एक गडी बाद केलेला आहे.
11 चेंडू आणि 17 धावा. नॉन स्ट्राईकला आहेत ते अंकेश, यांच्यावर खूप मोठी मदार असणार आहे सरावली संघाकडून. आता मात्र हास्य यांच्या बॅट मधून निघालेला मोठा फटका जातोय तो सीमारेषेच्या बाहेर. उत्कृष्ट फटका. ज्या कामगिरीसाठी हास्याला इथे पाठवण्यात आलं होतं, डावखोरा फलंदाज आणि पहिल्या चेंडूमध्ये षटकार, आणि आपल्या संघाला मात्र या सामन्यामध्ये कमबॅक करून देतोय तो हास्य. चांगला प्रयत्न झाला होता तिथे षटकार अडवण्याचा. तर पाहायचा हास्य आपल्या या संघाला कमबॅक करून देतो. या षटकारानंतर धावसंख्या झालेली आहे ती 25 धावा. आता मात्र 11 धावाची गरज आहे. 10 चेंडू आणि 11 धावा. आता मात्र चांगला चेंडू कमबॅक करतोय गोलंदाज. ऑफ स्टंपवर ठेवलेला चेंडू हौस ढकलून काढण्याच्या प्रयत्नात फलंदाज चुकतोय. चेंडू जातोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि एक निर्धाव चेंडू. पाहायचंय पुन्हा एकदा जन्मेश कमबॅक करतोय का. 9 चेंडू आणि 11 धावा. चांगली फाईट देताना दिसतोय घेवलीचा संघ, कारण समोर धावसंख्या खूप कमी आहे. आता मात्र पुन्हा एकदा मारलेला फटका जातोय तो हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतोय. पाहायचा आहे आणि तेथे मात्र झेल सुटतोय. 2 धाव पूर्ण करतात. क्रिकेट मधली महत्वाची म्हण कॅचेस विन द मॅचेस. जर तुम्ही झेल पकडले, क्षेत्ररक्षण केलं चांगलं, तरच तुम्ही सामन्यामध्ये विजय संपादन करू शकतात. मात्र एक झेल सोडलेला आहे, खूप उंच उडालेला असा झेल होता. मला वाटते जजमेंट करता आला नाही या नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये आणि झेल सुटतोय. 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातात. धावसंख्या होईल ती 27. आता मात्र 8 चेंडू आणि 9 धावा. हा झेल मात्र जर झाला असता तर नक्की दडपण निर्माण झालं असतं सरावली संघासमोर, कारण हास्य बाद झाला असता. 2 धावा सुद्धा वाढल्या असत्या, म्हणजे 8 चेंडू आणि 11 धावाचं टार्गेट असतं. मात्र आता मात्र 8 चेंडू आणि 9 धावा. चला घाई करायची आहे. या स्पर्धेसाठी लाभलेले पंच म्हणजे अभि तांडेल, अक्षय आरेकर, कैलास पागदरे, अक्षय नाईक. उत्कृष्ट अशी पंचगिरी करताना पंचांचे आभार. आता मात्र ढकलून काढतोय चेंडू. धावचीतचा धोका होता. फलंदाज मात्र आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित. 1 धाव. धावसंख्या 1 ने वाढणार आहे. धावसंख्या होईल ती 28. आता मात्र 7 चेंडू आणि 8 धावा. त्यानंतर आपल्याला या स्पर्धेसाठी समालोचक लाभलेले आहेत, ते म्हणजे प्रीतम घरात उर्फ गोट्या, मॅन फ्रॉम पास्थळ. त्यानंतर आपण मागील 5 दिवसापासून ऐकत होते कौशिक राऊत, उच्छई. गुणलेखक आहेत अर्चित घरत, पियुष घरत, सरावली. कॅमेरामॅन असणार आहे कपिल पाटील, मॅन फ्रॉम बहाडोली, आणि त्यांचे सहकारी अतुल घरत उर्फ अबली. उत्कृष्ट कामगिरी करतायत या नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये. त्यांचं खूप खूप आभार. तर 7 चेंडू आणि 8 धावा. हा चेंडू खूप महत्वाचा असणार आहे. जन्मेश आपल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन 7 चेंडू 8 धावा. आणि आता मात्र पुन्हा एकदा चुकतोय अंकेश, चुकतोय एक अनुभवी असा फलंदाज. महत्वाचा चेंडू डॉट केलेला आहे आणि आता मात्र 6 चेंडू आणि 8 धावा. आपण पहिल्या दिवसापासून अहमदगड मैदानावर येथे सामने पाहतोय. खूप अवघड जाते. 6 चेंडू आणि 7 धावा, 8 धावा. या सुद्धा प्रत्येक षटकानंतर पाणी घेऊन जायचं नाही कृपया, आणि पाणी घेऊन जाताना कमिटीला विचारून जायचं आहे.
6 चेंडू आणि 8 धावा. शेवटचं षटक घेऊन येतील ते गोलंदाज कोण रे? नील. तर समोर फलंदाज आहे तो हास्य. एक उंच असा षटकार मारून आपल्या या संघाला कमबॅक करून दिला होता तोच हास्य. 6 चेंडू आणि 8 धावा. कंपल्सरी चेस असणार आहे. 8 धावा तुम्हाला पूर्ण करायच्याच आहेत. यानंतर होणार एक मोठा सामना म्हणजे या सामन्यामधील विनर आणि विलास 11 पास्तळ डहाणू. नील पाहायचाय चमत्कार करतोय का. 6 चेंडू आणि 8 धावा. या स्पर्धेमध्ये बऱ्याच वेळा पूर्ण झालेल्या नाही माहीत. 6 चेंडू 7 धावा 6 धावा आणि आता मात्र 8 धावा. तर आमचे अतुल घरात म्हणजे आपली आम्हाला सांगतायत आतापर्यंत 400 जण हा सामना आता ऑनलाईन पाहत आहेत. एक मानाचा चषक म्हटलं जाते हे फायर चषक म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये. आणि आता मात्र धावचीचा धोका होता. शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता. नक्कीच नाराज असतील हास्य आणि त्यांचे सहकारी सुद्धा, कारण हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकून दिला जाऊ शकत होता. मात्र बॅटवर काही व्यवस्थित कनेक्ट करता आला नाही. हास्य यांना एक धाव मात्र मिळालेली आहे. मात्र हास्य थोडासा नाराज. तर आता मात्र 5 चेंडू आणि 7 धावा. अंकेश मात्र ह्या सामन्यामध्ये अजून काही लयमध्ये दिसत नाही. छत्तीस धावसंख्येचा टार्गेट असताना चांगली अटीतटीची झुंज दिलेली आहे ती घेवली संघाने. अजूनही 5 चेंडू आणि 7 धावा. आता मात्र अंकेश उंच भिरकावून दिला जातोय सीमारेषेच्या बाहेर षटकार. मी आताच म्हटलं होतं अंकेश या सामन्यामध्ये लयमध्ये दिसत नाही. मात्र महत्वाच्या क्षणी एक उंच असा मारलेला फटका जातोय सीमारेषेच्या बाहेर षटकार. आणि आपल्या संघाला मात्र विजयाच्या जवळ नेऊन ठेवतोय सरावली संघाला. फक्त एका धावेची गरज आहे. 4 चेंडू आणि 1 धाव. यानंतरचा सामना या सामन्यामधील विनर आणि विलास 11. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू चुकतोय. कभी इधर कभी उधर. आता मात्र 3 चेंडू आणि 1 धाव. समोर अंकेश आहे एक अनुभवी असा फलंदाज. तर पाहायचा आहे नील. डहाणू संघाच्या कर्णधार म्हणजे विलास 11 संघाचे कर्णधारांना विनंती असेल समालोचन कक्षामध्ये येऊन राहायचं आहे. लगेच नाणेफेक केली जाईल. आता मात्र एक चांगला फटका अंकेश यांच्या बॅट मधून निघतोय. सीमारेषेच्या जवळ जातोय चौकार आणि आपल्या संघाला विजय संपादन करून देतोय अंकेश. सरावली संघांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर घेवली संघाचं सुद्धा खूप खूप कौतुक, कारण 36 धावसंख्येचा माफक असताना उत्कृष्ट असा खेळ केला. शेवटच्या षटकापर्यंत सामना नेला. यानंतरचा होणारा सामना सरावली फ्रेंड सरावली वर्सेस विलास 11 पास्तळ डहाणू. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल लगेच समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. टॉस का बॉस मध्ये चेक. एका हातात कॅच घेतलंय या आपण या एका हातात कॅच घेतलंय. 100 रुपयाचं कॅश प्राईज जय मंगल राऊत यांच्याकडून. आणि आता जयमंगल राऊत नाही मिळत आता. मात्र हे कॅश प्राईज नसेल प्रेक्षकांसाठी. उद्या आल्यावर मात्र असेल. कल्पेश घरत यांच्या शुभस्ते देऊया आपण 100 रुपयाचं कॅश प्राईज.